नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कांद्याचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. कांदा बाजारभावामध्ये काही घसरण बघायला मिळत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जराही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे अकलूज, जिथे आवक 453 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 250 रुपये, जास्तीत जास्त दर 1300 रुपये आणि सर्वसाधारण दर 800 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर, जिथे आवक 3150 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 550 रुपये, जास्तीत जास्त दर 1300 रुपये आणि सर्वसाधारण दर 925 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सातारा, जिथे आवक 886 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत जास्त दर 1500 रुपये आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे राहता, जिथे आवक 1334 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 400 रुपये, जास्तीत जास्त दर 1350 रुपये आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा, जिथे आवक 2696 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत चिंचवड असणार आहे. कमीत कमी दर 600 रुपये, जास्तीत जास्त दर 1300 रुपये आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पारनेर, जिथे आवक 10629 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत लाल असणार आहे आणि कमीत कमी दर 200 रुपये, जास्तीत जास्त दर 1300 रुपये आणि सर्वसाधारण दर 850 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पुणे, जिथे आवक 932 क्विंटलची झालेली आहे. जात प्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 400 रुपये, जास्तीत जास्त दर 1200 रुपये आणि सर्वसाधारण दर 800 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह कांद्याचे बाजारभाव. तर तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.